मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। एक शिवसैनिक म्हणून तर मला निश्चितच वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री राहावेत। आमदारांची इच्छा आहे की देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करावं त्यांनी। तर आता अभूतपूर्व अशा निवडणुकी झाल्यानंतर आणि मतदानानंतर आता जे काही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार रंगत आपल्याला चालू दिसते आणि जो मतांचा पाऊस पडलेला आपल्याला दिसतोय। एकीकडे एकनाथ शिंदेही मागे पडत नाही आहे आणि दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीसही मागे हटायला तयार नाही। आता दोघांमध्ये जी काही लढत आता लाडक्या बहिणींवरूनच आता ठरवणार आहेत की लाडक्या बहिणींची गरज पडणार आहे की अजित पवारांची गरज पडणार आहे। याच्यासाठी आता बघूया की मुख्यमंत्री पदासाठी दोन फॉर्म्युले आहेत, जसे की 2 वर्ष, 1 वर्ष आणि 2 वर्ष। म्हणजे काय तर 1 वर्षासाठी मुख्यमंत्री पद अजित पवार मुख्यमंत्री दादा व्हावेत ही माझी अपेक्षा किंवा माझी इच्छा म्हणण्यापेक्षा जनतेची इच्छा आहे। परंतु शेवटी हे महायुतीचे जे काही नेते मंडळी आहे त्यात मग प्रथम तर पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, हे सगळे बसून जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। पण आमची विनंती राहील की दादाला एकदा मुख्यमंत्री करावा अशी माझी इच्छा आहे। दुसरीकडे असं म्हणताना महाराष्ट्राचे चाणक्य ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस अमित शाह यांचे चांगले संबंध असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागू शकते। फडणवीसांकडे आत्ताच्या घडीला 132 आमदार स्वतः BJPचे आहेत, तर दुसरे जे काही 5 अपक्षाचा पाठिंबा आता देवेंद्र फडणवीस यांना आहे। त्याच्यामध्ये रत्नाकर, विनय कोरे, अशोकराव, रवी राणा, शिवाजीराव पाटील तर नरेश म्हस्के यांचं म्हणणं आहे की नितीश कुमार यांना ज्याप्रमाणे बिहारमध्ये कमी मतं असताना देखील त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं त्यांच्या पार्टीला, तसंच आता एक मानसिक दबाव आता आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत शिंदे गटाचे काही खासदार, आमदार आणि त्यांच्याकडून वारंवार हे सांगण्यात येत आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या। ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या। आतापर्यंत भारतीय जनता पार्टीची जी काही प्रतिमा आहे, छोट्या पक्षांवरती कधीच अन्याय करत नाहीत, त्यांना उलट प्रोत्साहन देतात। बिहार पॅटर्न एकदाच झाला, बिहार पॅटर्न आता पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील। शेवटी 132-33 जागा आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षातले वरिष्ठ नेते त्याच्यावरती चर्चा करतील। मला वाटतं अंतिमता निर्णय राज्यामध्ये होईल आणि तसा फॉर्म्युला आमच्याकडून दिल्लीकडून देखील विचारणा केली जाईल आणि त्या संदर्भामध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण होईल। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी दावे प्रतिदावे आता सुरू आहेत आणि त्याच संदर्भात आता भेटीगाठींना जोर वाढलाय। कोणी सागर बंगल्यावर जाते तर कोणी वर्षा बंगल्यावर जाते आणि प्रत्येकजण आपला पक्ष कसा सरस ठरणार आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय। प्रत्येकाला असं वाटते की प्रत्येकालाच आमची गरज आहे, पण भविष्यात कोणाला कोणाची गरज पडते हे आता येत्या 2 तारखेपर्यंत आपल्याला समजणार आहे की 2 तारखेला याचा शपथविधी होणार आहे। सर्वात पॉप्युलर असे नेते आहेत, सर्वात चाहते असे नेते आहेत आणि स्वाभाविक आहे की संपूर्ण विधिमंडळातील बहुतांश आमदारांची इच्छा आहे की त्यांनी या राज्याचं नेतृत्व करावं। त्यामुळे अपक्ष असतील किंवा इतर छोट्या पक्षातले निवडून आलेले आमदार असतील यांची पण प्रामाणिक इच्छा हीच आहे की देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करावं त्यांनी। सर्व शिवसेना आमदारांची ही भूमिका आहे किंवा ही आमचं आग्रह आहे की आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या निवडणुका लढवलेल्या आहेत सगळ्याच महायुतीने। त्यामुळं शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी। आम्ही 4घही जण माननीय फडणवीस साहेबांना भेटायला गेलो। काल जी आमची बैठक झाली शिवसेना पक्षाची, त्या बैठकीमधले जे निर्णय झाले त्याची आम्ही माहिती दिली की आमदारांची भूमिका शिवसेना पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा काही आमदार बोलले आणि बैठकीनंतर देखील अनेक आमदारांनी की या बाबतीतली भूमिका जी आमच्याजवळ व्यक्त केली त्या बाबतीतली सुद्धा जी काही चर्चा काल झाली ती सगळे आम्ही फडणवीस साहेबांच्या कानावर घातलेली आहे। मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये
येणाऱ्या 2-4 दिवसाच्या अंदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील हा आमचा विश्वास आहे. त्यांना पूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचा माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासोबत नेहमी कायम त्यांच्यासोबत आहे. एक शिवसैनिक म्हणून तर मला निश्चितच वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री राहावेत. तिघेही जण दिल्लीला जाणार आहेत आणि यातनं नक्कीच चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे आणि इतर 2 उपमुख्यमंत्री, तर हे समीकरण हे एक सक्सेसफुल फॉर्म्युला झालाय. हा सक्सेसफुल फॉर्म्युला पुन्हा रिपीट झाला पाहिजे. तर महाराष्ट्रात केंद्रीय चाणक्य ज्यांना म्हटलं जातं अमित शहा यांची पावर आता चालणार आहे का या गोष्टीसाठी की मुख्यमंत्री पद कोणाला देण्यात यावं. दुसरीकडे मानसिकता, दुसरीकडे भावनिक साध्य घालताना दिसत आहेत. महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है. भाइयों बहनों, मोदी जी की सरकार ऊपर बन चुकी है. आणि त्याच्यानंतर मग जी काही साथ घालण्यात आली मुख्यमंत्र्यांसाठी म्हणजेच देवेंद्र फडणवीसांसाठी अमित शहा यांनी सुरुवातीपासूनच आग्रह धरून असलेले असताना दिसत आहे. आणि म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवा आणि एकदा तरी आता माजी मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना परत एकदा तुम्ही चान्स द्या. 2014मध्ये ज्या पद्धतीने चान्स दिला पण 2019मध्ये 2 पक्ष फुटले आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले, त्याच्यानंतर अजित पवार वेगळे झाले आणि कुठंतरी महाराष्ट्रामध्ये त्याची कमी भरण्यासाठी परत सरकार बनवण्यात आलं होतं, जे की जास्त काळ टिकलं नाही. अजितदादा पवार एकनाथ शिंदेंना सोडून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सरकार स्थापन केलं होतं तशी आता गरज पडू नये आणि म्हणून एवढ्या ज्या काही जागा आता BJPला मिळाल्या आहेत त्या जागांचं कुठंतरी सोनं व्हायला पाहिजे. या संधीचं सोनं होऊन महाराष्ट्राच्या जनतेसाठी रात्रंदिवस झटणारे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही चान्स द्या, यांना तुम्ही संधी द्या, जेणेकरून लहानांपासून सगळ्यांपर्यंत मी पुन्हा येईन. जलयुक्त शिवारासाठी ज्यांनी काम केलं, शहरांचा कायापालट ज्यांनी केला, असे म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्र ज्यांनी स्वप्न बघितलं, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी चांगले रस्ते बांधून दिले, अशा देवेंद्र फडणवीसांसाठी सक्षम महाराष्ट्र, सक्षम भारत करण्यासाठी बळकटी आणण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सगळ्यात महाजनता याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. संपूर्ण मायाभूमी महाराष्ट्राचा कायापालट करायचा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून. लाईक करा, शेअर करा, ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई.